नमस्कार. जय जिजाऊ जय शिवराय. खूप दिवसांनी मी अचानक लाईव्ह आलो. आपल्या सगळ्यांशी एका महत्त्वाच्या विषयावर संवाद साधायचा होता म्हणून मी आज अचानक लाईव्ह आलो. कारण बरेच दिवस झाले आपल्याशी मोकळेपणाने बोलता आलं नाही. या 3 दिवसात काय काय घडलं हे मला तुम्हाला खऱ्या अर्थाने शेअर करायचं आहे. की भावांनो, आपण अनेक दिवसापासून शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करतो. विशेषतः सोयाबीन कापूस पट्ट्यातला जो शेतकरी आहे या शेतकऱ्यांना एकजूट करून आपण सगळ्यांनी एक मोठं आंदोलन गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून या बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे. वास्तविक पाहता सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात आहे. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, उत्पादन खर्च जास्त आणि त्याच्यापेक्षाही खूप कमी भाव, अर्धा भाव मिळतो आहे, अशी परिस्थिती आहे. दुष्काळ पडलेला होता, पावसाचा खंड पडलेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार मात्र 1 रुपया मदत करायला तयार नाही. आपण खूप आंदोलनं केली आणि अजूनही करतोय. भावांनो, आपण राज्याचा दौरा केला, सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली, बुलढाणा जिल्ह्यामध्ये एल्गार रथयात्रा काढली, 350-400 गावातनं आपण ही यात्रा काढली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये शहरामध्ये प्रचंड असा 50,000च्या वर शेतकऱ्यांचा एल्गार महामोर्चा आपण काढला. रेकॉर्ड ब्रेक तो महामोर्चा झाला. शेतकऱ्यांच्या मोर्चाचे रेकॉर्ड मोडणारा तो महामोर्चा ठरला. दुसऱ्या बाजूला आपण सरकारला 8 दिवसाची मुदत दिली, नाही तर मंत्रालयाचा ताबा घेऊ म्हणून सांगितलं. मोर्चा झाल्यावर 3 दिवसांनीच मला 100 पोलीस घरी आले आणि मला अटक केली. मला अटक करून न्यायालयामध्ये हजर केलं. 151 अन्वये अटक केली आणि मान्य न्यायालयाने माझी जामिनावर मुक्तता केली. त्यानंतर लगेच मी सोमठाणा गावामध्ये अन्नत्याग आंदोलनाला बसलो. एक 4-5 दिवस अन्नत्याग आंदोलन आपलं झालं, सरकारनं दखल घेतली नाही. अन्नत्याग आंदोलन कंटिन्यू करत करत आपण मुंबईच्या दिशेनं मंत्रालयाचा ताबा घ्यायला गेलो. मग सरकार आपल्याशी चर्चा करायला तयार झालं. सरकार बरोबर चर्चा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्यामध्ये 1.5-2 तास सविस्तर सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर चर्चा झाली. त्यांनी 70-80% मागण्या तुमच्या आम्हाला मान्य आहेत, आम्ही ते करतो असं सांगितलं. त्यानंतर केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेबांबरोबर देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये पुन्हा एक बैठक झाली सह्याद्रीवर. तिथे त्यांनी म्हटलं 2-3 गोष्टी आम्ही केंद्र सरकारला कन्व्हिन्स करून त्या ठिकाणी करतो सोयाबीनच्या आणि कापसाच्या दरवाढीच्या अनुषंगाने. मी देवेंद्रजींना असं म्हणालो की जर दरवाढ वेळ लागत असेल तर किमान सोयाबीन कापसाला क्विंटल मागे बोनस तरी आम्हाला द्या, म्हणजे कुठल्या ना कुठल्या रूपानं आम्हाला शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, अशा पद्धतीची भावना मी त्यांच्याजवळ व्यक्त केली. आम्हाला वाटलं अधिवेशनाच्या काळात मदत मिळेल, परंतु अधिवेशनाच्या काळात सुद्धा फक्त घोषणा झाली, पुढे मदतीचं काही झालं नाही. आज गावातला शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे. आम्ही सरकारला मुदत दिली, सरकारने मदत मागितल्यावर, पण मुदतीत काही झालं नाही म्हणून पुन्हा नागपूरला जाऊन हल्लाबोल आंदोलन केलं आणि ते केल्यावर सुद्धा सरकारने आम्हाला अटकच केली तिथे पण. आणि नंतर आपण आता सरकार काहीच करत नाही म्हटल्यावर आपण रेल्वे रोकोचा इशारा दिला आणि हा रेल्वे रोको आपण आता 19 तारखेला करणार होतो. आपण एक जवळपास 5-7 दिवसाआधी हा रेल्वे रोकोचा इशारा दिला, सगळ्यांना निवेदन पाठवले. वास्तविक पाहता रास्ता रोको, रेल्वे रोको ही आंदोलनं महाराष्ट्रात देशभरात होत असतात, परंतु काय सरकारला आणि आपल्या जिल्ह्यातल्या सत्ताधारी नेत्यांना वाटलं मला माहित नाही. मी भूमिगत होतो. मी उमरतच्या सभेला गेलो. सिंदखेड राजाला प्रचंड मोठी आपली शेतकऱ्यांची सभा उमरत तालुका सिंदखेड राजाला झाली आणि त्या ठिकाणी माझ्या लक्षात आलं की आपल्या घराभोवती पोलिसांचा बंदोबस्त लागलाय. मला कोणीतरी सांगितलं. मी उमरतची सभा करून भूमिगत झालो आणि म्हटलं थेट मलकापूरला जाऊन आपल्याला आंदोलन आता करायचं आहे. परंतु रात्री उशिरा, आमचं अगोदर सकाळी जायचं ठरलं होतं मलकापूरला, पण म्हटलं मलकापूरला जेव्हा आपण सकाळी निघू शेतकऱ्यांना घेऊन तेव्हा रस्त्यातच हे कुठेतरी आपल्याला अडवतील आणि मलकापूरपर्यंत पोहोचू देणार नाही. मग म्हणून मी संध्याकाळी अंधार पडल्यावर गाडी बदलून सगळं बदलून आणि कुणालाही खबर न देता मी मलकापूरला निघालो होतो. परंतु मी ज्या व्यक्तीच्या एका संपर्कात होतो मलकापुरात, तिथली व्यवस्था मी करायला सांगितली होती. तो संघटनेचा व्यक्ती नव्हता, पण तो आमच्याशी संबंधित होता. तर तिथून ती बातमी लीक झाली आणि पोलिसांना माझं लोकेशन राजूरच्या जवळ कुठेतरी मूर्तीजवळ त्यांनी आम्हाला अडवलं. पोलिसांनी अडवलं. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, त्यांनी आम्हाला अटक केली. रात्री पोलीस कोठडीमध्ये आम्हाला ठेवलं, पोलीस स्टेशनमध्ये. आणि तिथून मला अटक केल्यानंतर, अटक फॉर्म भरल्यानंतर मला सांगितलं की आता तुम्हाला मेडिकलला न्यायचं आहे. मग मेडिकलला गेलो आम्ही. अटक होणं, मेडिकलला जाणं हे काय आमच्यासाठी नवीन गोष्टी नाहीये. मेडिकल झाल्यावर
तिथून पोलिसांच्या गाडीत जेव्हा मी बसलो तेव्हा गाडी ही बुलढाणा पोलीस स्टेशनच्या दिशेला नाही तर गाडी थेट चिखली रोडने निघाली. तर मी त्यांना विचारलं की आपण कुठे चाललो आहोत. ते मला काही सांगत नव्हते. आपण इथे चाललो आपल्याला इकडे जायचंय असं मला ते सांगत होते. आणि गाडी जेव्हा चिखलीच्या दिशेने निघाली तेव्हा मला डाऊट आला की हे दुसरीकडे कुठेतरी आपल्याला घेऊन चालले, यांच्या डोक्यात काहीतरी वेगळा प्लॅन आहे. वास्तविक पाहता पोलीस प्रशासनाने माझ्या पत्नीला किंवा माझ्या कुटुंबातल्या सदस्यांना कल्पना द्यायला पाहिजे होती की यांना आम्ही इकडून दुसऱ्या ठिकाणी हलवतोय. गाडी चिखलीच्या जेव्हा पुढे गेली तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे कुठेतरी लोणार, मेहकर किंवा दुसऱ्या ठिकाणी किंवा दुसऱ्या जिल्ह्यात कुठेतरी आपल्याला घेऊन चाललेलं आहे. आणि मग जवळजवळ गेल्यावर माझ्या लक्षात आलं की 100% आपल्याला मेहकर पोलीस स्टेशनला घेऊन चालले. शेतकऱ्यांना ही खबर जशी माहीत झाली तसे रस्त्यावर शेतकरी उभे राहिले. मी शेतकऱ्यांना विनंती केली की त्यांना काय करायचं करू द्या, मी अटके फिटकेला घाबरणारा कार्यकर्ता नाहीये. आणि मला मेहकरला नेलं. मेहकरला नेल्यावर तिथं जशी ती बातमी वाऱ्यासारखी मेहकर तालुक्यामध्ये पसरली, गावागावातले शेतकरी तिथं आले आणि शेतकऱ्यांना वाटलं की अटक तर बुलढाणा पोलिसांनी केली आहे, मग मेहकरला रविकांत तुपकरला आणायची गरज काय. आणि त्या भागातल्या लोकांना तिकडच्या नेत्यांच्या राजकारणाची स्टाईल माहित आहे कशी आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना असं वाटलं की कदाचित यांचा गेम करण्याच्या हेतूने किंवा काहीतरी बरं वाईट करण्याच्या हेतूने यांना मेहकरला आणलेलं आहे. आणि कुणाच्या इशाऱ्यावर आणलं आणि मेहकरलाच का नेलं हे नव्यानं सांगण्याची भावना काय आपल्याला गरज नाहीये. मेहकरला नेलं, तिथं प्रचंड गर्दी जमा झाली आणि तिथे लोकांनी घोषणा दिल्या सरकारच्या विरोधात. सरकारच्या घोषणा दिल्या म्हणजे काय लय मोठी गोष्ट असते का. परंतु पोलीस प्रशासनाने परत काय त्यांचा निर्णय बदलला माहित नाही. तिथून पुन्हा मला घेऊन रात्री उशिरा 2 वाजता इकडे बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला आणून पुन्हा या ठिकाणी ठेवलं. कारण तिकडे लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तयार होईल असं त्यांचं म्हणणं होतं. मग तिथे जर लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तयार होत होता तर मला नेलंच का मेहकरला याचं उत्तर खऱ्या अर्थानं दिलं पाहिजे. आणि मेहकरला का नेलं हे लोकांना समजतं. त्या भागात पद्धत कशी आहे, कुणी सत्ताधारी नेत्यांच्या विरोधात बोलला की त्याच्यावर खोट्या केसेस करायच्या आणि लोकांना सांगायचं माझ्या जर नादी लागला ना तर मी खोट्या केसेस करतो. मग हे करायचं होतं का. आमची उकळी सुकळीला त्या दिवशी सभा झाली मागच्या आठवड्यामध्ये, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून तर कदाचित असं झालं असेल. आणि असं दाखवायचं होतं का जनतेला की मी रविकांत तुपकरला पण आम्ही फरफटत मेहकरच्या पोलीस स्टेशनला आणू शकतो. लोकांवर एक धाक दाखवण्यासाठी हा सगळा उद्योग केलेला आहे. सामान्य लोक आमच्याबरोबर जुळू नये, सामान्य लोक आमच्या सभेला येऊ नये, आमच्या व्यासपीठावर येऊ नये, याच्यासाठी हा उद्योग केला असं माझं स्पष्ट मत आहे. पण त्यांनी तेवढ्याने ते होणार नाही, लक्षात ठेवा. अटक करा, तुरुंगात टाका, फासावर चढवा, काय करायचं करा, मारून टाका, पण लढाई थांबणार नाही एवढं मात्र मी निश्चित सांगतो. बुलढाणा पोलीस स्टेशनला न्यायालयात हजर केलं. मान्य न्यायालयाने स्पष्टपणे मला जामीन दिला, बिनशर्त दिला, कुठली अट टाकली नाही. आणि न्यायालयाने खासगीत बोलूनही दाखवलं की पोलिसांना की हे चुकीचं आहे. एखादा गुन्हा घडलाच नाही त्याच्या अगोदरच तुम्ही कसं करता. एखाद्या वेळी केलं ठीक आहे, वारंवार का करता. आंदोलनं महाराष्ट्रात होत नाही का भावांनो, मला सांगा बरं तुम्ही. कुणाची आंदोलन होत नाही, सगळ्यांचीच आंदोलन होतात. मग आमच्याच आंदोलनाने काय फरक पडतो असा. आणि आम्ही काय स्वतःसाठी करत नाही, आम्ही शेतकऱ्यांसाठी करतोय, शेतमजुरांसाठी करतोय, गावगाड्यातल्या सामान्य माणसासाठी करतोय. परंतु या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून यांनी अशा पद्धतीचा उद्योग पोलिसांवर प्रेशर टाकून केलेला आहे. पोलिसांची जरी इच्छा नसली करायची तरी सुद्धा पोलिसांवर सत्ताधारी नेत्यांचा दबाव आहे आणि त्या दबावातनं हे सगळं कृत्य त्या ठिकाणी होत आहे असं माझं स्पष्ट मत आहे. न्यायालयाने मला जामीन दिला आणि मी अटक असतानाही ठरल्याप्रमाणे माझी पत्नी आणि त्या भागातले आपल्या जिल्ह्यातले शेतकरी रेल्वे रोको करायला गेले. रेल्वे स्टेशनच्या तिथे त्यांना अडवलं आणि तिथे त्यांची आणि आंदोलकांची पोलिसांची काय बाचाबाची झाली आणि 2 शेतकऱ्यांना गाडीमध्ये त्या आरसीएफ वाल्यांनी मारलं कारण नसताना. आणि त्यांनी सांगितलं की आता पोलिसांनी आम्ही तुम्हाला आंदोलनापासून थांबवलेलं आहे, 68 प्रमाणे तुम्हाला अटक केली, 69 प्रमाणे सोडलं, डिटेन केलं. ते शेतकरी बुलढाण्याला आले किंवा घरी गेले आपापल्या. परंतु नंतर सूत्र हल्ली सगळी, दुसऱ्या दिवशी दुपारनंतर सगळी सूत्र हल्ली. मेहकरवरून समृद्धी महामार्गे मुंबई मंत्रालय आणि मंत्रालय बुलढाण्यात फोन आणि तिथून प्रेशर आणि मग सगळे सूत्र त्या ठिकाणी हल्ले आणि मलकापूरला माझ्या पत्नीवर आणि सगळ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले. मेहकरला जे लोक मला भेटायला आले त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. आता भेटायला येणं गुन्हा आहे का मला तुम्ही सांगा. आता इतर पक्षातली जी आमची मित्रमंडळी आहे
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्राध्यापक आशिष रहाटे एक लोकप्रिय नेते आहेत मेकर भागातले, परिसरातले. त्यांचे वडील स्वर्गीय धर्मवीर दिलीपराव रहाटे साहेबांनी प्रचंड मोठं काम त्या काळामध्ये केलं. आज जे नेते उभे दिसत आहेत ना, हे बरेच नेते स्वर्गीय दिलीपराव रहाटे साहेबांच्या हाताखाली शिकलेले आहेत. आणि स्वर्गीय दिलीपराव रहाटे साहेबांबद्दल एक सहानुभूती त्या भागामध्ये आहे, एक कृतज्ञतेची भावना आहे. आणि त्यांचे चिरंजीव प्राध्यापक आशिष रहाटे यांना सुद्धा त्या भागामध्ये जनाधार आहे. आणि ते मला भेटायला आले त्या ठिकाणी. आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले साहेब त्या ठिकाणी मला भेटायला आले. त्यांचे त्या परिसरामध्ये चांगलं काम आहे शेतकऱ्यांसाठी. प्राध्यापक विनोद पराड सर त्या ठिकाणी आले. मेहकरचे माजी नगराध्यक्ष किशोर भाऊ गारोळे आले. आता हे लोक भेटायला आले तर यांच्यावर पण गुन्हे दाखल करून टाकले ना त्यांनी, की रविकांत तुपकरला तुम्ही का भेटायला गेले. वास्तविक पाहता यांनी घोषणा दिली नाही, हे आंदोलनात नव्हते, कुठेही नव्हते. फक्त बाबा रविकांत तुपकरांना मेहकरला आणलं तर आपलं कर्तव्य भेटायला जाणं, या सहानुभूतीच्या भावनेतून त्या ठिकाणी आले. आता त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले. वास्तविक पाहता त्यांचा आणि आंदोलनाचा काही संबंधच नाहीये. तुम्हाला हाईट सांगतो, हाईट. सर्जेराव बापू देशमुख जे आहेत, अंतरी देशमुखचे, हे 82 ते 86 वर्षाचे गृहस्थ आहेत. 85 तर 100% आहे. अतिशय वय झालेलं आहे त्यांचं. ते फक्त आमच्या उकळी सुकळीच्या सभेला आलते त्या दिवशी आणि त्यांनी 2 मिनिटं मनोगत व्यक्त केलं की शेतकऱ्यांसाठी हा माणूस लढतोय, या माणसाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. त्याचा बदला घेण्यासाठी सर्जेराव बापू देशमुखांचंही नाव टाकलं, एवढ्या वयस्कर माणसाचं. वास्तविक पाहता ते पोलीस स्टेशनला आले नाही भेटायला. ते कोणत्या आवारातही नव्हते, ते कुठेच नव्हते, ते घरी झोपलेले होते. त्यांची तब्येतही बरी नाही. मग 85-86 वर्षाच्या सर्जेराव बापू देशमुखांसारख्या ज्येष्ठ माणसावर गुन्हा दाखल करताना यांना लाज वाटली नाही का? यांचे हात थरथरले नाही का? एवढ्या वयस्कर लोकांवर का? तर फक्त त्यांनी शेतकरी मेळाव्याला हजेरी लावली म्हणून त्यांच्यावर खोट्या केसेस केल्या. म्हणजे चाललंय काय? म्हणजे इंग्रजांचं राज्य परवडलं होतं अशी म्हणायची वेळ आमच्यावर आलेली. आता लोकशाही म्हणायची आणि ठोकशाही करायची. हे कुणाच्या इशाऱ्यावर चाललंय? कोण दबाव टाकतं प्रशासनावर? कुणाचा दबाव आहे हे सांगण्याची काही आवश्यकता नाही, लक्षात ठेवा. आणि विशेषतः मेहकर, लोणार आणि त्या पट्ट्यातल्या सगळ्या मंडळीला माहिती आहे की कोणी जरी विरोधात बोलला की त्याला अशा पद्धतीने तुरुंगात टाकायचं. पण आम्ही तुरुंगाला घाबरणारे लोक नाही, आम्ही अटकेला घाबरणारे लोक नाही. अनिल बोरकर एक सरपंच आहेत कणक्याचे, ते तर तिथे नव्हते, पण ते चिखलदऱ्याला होते. त्यांचं लोकेशन चिखलदऱ्याचं आहे त्या दिवशी, तरी त्यांच्यावर पण गुन्हा दाखल केला कारण ते आमच्या मेळाव्याला हजर होते म्हणून. देवा आखाडे आमचे डोनगावचे सहकारी आहेत, ते घरी होते त्या दिवशी. सीसीटीव्ही मध्ये आहे त्यांच्या तिथे असलेलं त्या वेळेला, पण त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला. म्हणजे खोटे गुन्हे त्या ठिकाणी दाखल करण्याचं काम यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. अजून 4-5 मंडळी अशी आहे की ते गुन्ह्यामध्ये नव्हते किंवा ते हजरही नव्हते प्रत्यक्ष, पण त्यांची नावं घातली. मग ही यादी पोलीस प्रशासनाला दिली कोणी करून? ही यादी नेत्यांनीच दिली ना. जे आम्हाला तथाकथित विरोध करणारे मोठे मोठे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी ही यादी करून दिली. म्हणजे पोलीस स्टेशन कोण चालवत आहे हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. आता सामान्य माणसाने न्याय कुणाकडे मागायचा, अशी सगळी परिस्थिती आहे. आमचे बाळूभाऊ देवकर एक मित्र आहेत मेहकरचे, ते पण त्या आंदोलन म्हणजे पोलीस स्टेशनला आम्हाला भेटायला आले नाही, कुठेच नव्हते. ते बाहेरगावी होते. त्यांचंही नाव टाकलं कारण ते आमच्या सभेला होते एका ठिकाणी मागच्या आठवड्यात म्हणून. म्हणजे जे लोक आमच्या सभेला आले त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे. किती दबाव टाकणार, किती दबाव टाकणार, किती आम्हाला दाबायचा प्रयत्न करणार. यांना जर वाटत असेल की रविकांत तुपकरवर, त्याच्या पत्नीवर किंवा माझ्यासोबतच्या माझ्या सहकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करून जर आमचा आवाज दाबला जात असेल तर हा तुमचा गोड गैरसमज आहे. मध्यंतरी माझे जिल्हाध्यक्ष, माझे सहकारी डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्यावर पण कुठलं पोलीस स्टेशन, जाणेफळ पोलीस स्टेशनला खोटे गुन्हे दाखल केले मागच्या काही महिन्यांपूर्वी. बघा तुम्ही काय काय केलं. एकाच वेळी अॅट्रॉसिटी, एकाच वेळी बलात्कार, एकाच वेळी विनयभंग, एकाच वेळी सरकारी कामात अडथळा, एकाच वेळी दंगल, अशा 16 कलमा दाखल केल्या. मान्य न्यायालयाने आम्हाला अटकपूर्व जामीन मंजूर केला. प्रचंड प्रेशर प्रशासनावर आणि खोटे गुन्हे दाखल करा, कारण आम्ही आंदोलन करतो, चळवळी करतो, शेतकऱ्यांना न्याय मागतो म्हणून. आणीबाणी लागली का बुलढाणा जिल्ह्यामध्ये? चळवळी करायच्या नाहीत का? सत्याग्रह करायचं नाही का? सोयाबीन कापसाला भाव मागायचा नाही का? नुकसान भरपाई मागायची नाही, पीक विमा मागायचा नाही? मुळामध्ये आम्हाला जो गावगाड्यामध्ये जनाधार मिळतो आहे त्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि काय गुन्हा दाखल केला आमच्यावर, आम्ही अटक होऊन कोर्टात जाऊ, जामीन मिळेल आम्हाला.
तुम्हाला असं यांना काही नेत्यांना असं वाटत असेल की यांना अटक केली किंवा यांना तुरुंगात टाकलं किंवा यांना डांबलं तर हे सगळं थांबेल. चळवळ थांबणार नाही. मी ठरवलेलं आहे भावांनो, आपण किती वर्ष जगलो यापेक्षा कसे जगलो याला जास्त महत्व आहे. माझा जन्म मी शेतकऱ्यांसाठी समर्पित केलेला आहे. मी आयुष्याचे 20 वर्ष मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी या चळवळीला दिलेले आहेत. त्यामुळं आमचं आयुष्य पूर्ण चळवळीमध्ये आम्हाला घालवायचं आहे. आणि गावगाड्यातल्या सामान्य माणसासाठी नेते मंडळी बोलत नाही आणि आम्ही बोललो तर आम्हाला तुरुंगात टाकता, आमच्या घरच्या लोकांवर केसेस करता, आमच्या कुटुंबातल्या लोकांवर केसेस करता. ही दादागिरी खपून घेतल्या जाणार नाही. आणि मला असं वाटतं या दादागिरीला उत्तर आता जनतेने दिलं पाहिजे. सामान्य जनतेने आता याचं उत्तर देण्याची वेळ आलेली आहे. जर लढणाऱ्या लोकांना जर अशा पद्धतीने हे तुरुंगात टाकत असतील, खोट्या केसेसमध्ये अडकवत असतील, तर आता याचा हिशोब हा सामान्य जनतेने येणाऱ्या काळामध्ये घेतला पाहिजे. मला कळलं की काल मेहकर तालुक्यामध्ये खासदार साहेब आणि आमदार साहेबांच्या काही सभा होत्या. म्हणे आमदार साहेबांनी माझ्यावर टीका केली. त्यांनी म्हटलं म्हणे की रविकांत तुपकरांच्या भाषणाला टाळ्या पडतात, यांनी काय लोकांना दिलं, आम्हीच तर सगळं करतो. आता रायमुलकरांची पण मजबुरी असेल, तुम्हाला मी सांगतो, त्यांची पण इच्छा नसेल कदाचित बोलायची, पण त्यांच्यावर पण प्रेशर असेल की रविकांत तुपकरच्या विरोधात बोला. आता मला एका दृष्टीने आनंद पण आहे की माझ्यासाठी आमदार खासदारांना ताकद लावावी लागते. रोज दिवसभर त्यांना माझं नाव घ्यावं लागतं, माझ्या सहकाऱ्यांचं नाव घ्यावं लागतं. याच्यात मला आनंद आहे. मी स्वतःला खूप बारका कार्यकर्ता समजतो, पण हे सातत्याने जर माझं नाव घेत असतील तर याचा अर्थ कुठेतरी पायाखालची वाळू सरकलेली. त्यांनी माझ्यावर टीका केली काल की रविकांत तुपकरांनी सोयाबीनला भाव दिला का, कापसाला भाव दिला का, यांच्यामुळे भाव कमी झाले. मला सांगा, आंदोलनामुळे कुठे भाव कमी होत असतात का? बरं, समजा आमच्यामुळे भाव मिळाले नाही असं तुम्ही म्हणता, मग तुम्ही काय केलं तिथे जाऊन? तुम्ही नागपूरच्या अधिवेशनात होते, दिल्लीच्या सभागृहात तुम्ही आणि नेते मंडळी बसतात. काय केलं सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर? तुम्ही काय केलं त्याचं उत्तर द्या. सोयाबीन कापसाला भाव देणं ही तुमची जबाबदारी, आमची नाही. आमचं सरकारचं लक्ष वेधणे, चळवळ करणे, आंदोलन करणे, सत्याग्रह करणे ही आमची जबाबदारी आहे. आणि सभागृहात जाऊन भांडून तिथं ताकद लावून सोयाबीन कापसाला भाव मिळवून देणं, पीक विमा मिळवून देणं, नुकसान भरपाई मिळवून देणं ही तुमची जबाबदारी आहे. दुष्काळाची मदत कधी देता? मेल्यावर देता का? माणसं मेल्यावर? मुख्यमंत्री तुमचे आहेत, सरकार तुमचं आहे, जाऊन बसा ना तिथं. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. आमच्या आंदोलनामुळे मदत आली की मग मात्र हे पुन्हा फेसबुक लाईव्ह करून सांगणार ही मदत आम्ही आणली. आणि मग तुम्ही आणताय ना तर द्या 2 दिवसात मदत, तुमच्यात जर एवढी ताकद आहे तर. जेवढी ताकद तुम्ही मला अटक करण्यासाठी लावता, जेवढी ताकद तुम्ही माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी लावता, तेवढीच ताकद जर तुम्ही सरकार दरबारी जाऊन सोयाबीन कापसाच्या भावासाठी लावली, पीक विम्यासाठी, नुकसान भरपाईसाठी, दुष्काळी मदतीसाठी लावली, तर मला असं वाटतं की सगळे शेतकरी तुम्हाला डोक्यावर घेतील, आम्ही डोक्यावर घेऊ. परंतु शेतकऱ्यांसाठी तिथे काही बोलायचं नाही, शेतमजुरांसाठी तिथे काही बोलायचं नाही, सामान्य माणसाच्या बाजूने काही बोलायचं नाही. या जिल्ह्याची पुरी वाट लागली. काय काय मेहकर तालुक्यात केलं आम्हाला माहित आहे. युवरा आश्रमला कशा पद्धतीनं लीज करून गाळे मिळवले, डोनगावची पाईपलाईनची योजना कशा पद्धतीनं त्याचं एस्टिमेट वाढवून 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 सगळं वाटोळं केलं. अनेक गावातल्या गोष्टी आहेत ना आमच्या जवळ. पण योग्य वेळ आली की बोलू. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा पद्धतीनं आमचा आवाज दाबायचा जर का तुम्ही प्रयत्न करणार असाल तर त्याचं उत्तर 100% मिळणार. आणि मला हद्दपार करून, मला तुरुंगात टाकून, मला सारख्या खोट्या केसेस माझ्यावर करून मी थांबणार नाही. मी शेतकऱ्याच्या बाजूने बोलत राहणार. आणि शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणं, शेतमजुरांच्या बाजूने बोलणं, या जिल्ह्यातल्या प्रश्नांवर बोलणं हा जर गुन्हा असेल तर असा एक नाही, मी हजारो गुन्हे करायला तयार. इंटेन्शन काय आमचं? आजपर्यंत 20 वर्षात मी शेतकऱ्यांच्या शिवाय दुसऱ्या कोणत्याही विषयावर बोललो नाही. मी तर यांच्यावर कधी टीका पण केली नाही, पण हे माझ्यावर टीका करतात म्हणून त्याचं उत्तर मला द्यावं लागतं. रायमुलकर साहेब काल पोलीस स्टेशनला गेले काही लोकांना घेऊन, परवा दिवशी तंतन केलं त्यांनी तिथं पोलीस स्टेशनमध्ये. तिथं म्हणतात त्यांना मेहकरला का आणलं. अरे मेहकरला का आणलं याचं उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे. कुणी आणलं हे जनतेला माहित आहे का तिथं आणलं म्हणून. तुम्ही काय तंतन करता, याच्यावर गुन्हा दाखल करा, याचं नाव घ्या, त्याच्यावर गुन्हा दाखल करा, याचं नाव घ्या. खरा काय केसेस करायचे तुम्हाला? सत्ता तुमची आहे, अतिरेक तुम्ही करू शकता. अशा पद्धतीनं दादागिरी जर तुम्ही करणार असाल तर गावगाड्यातली सामान्य जनता याचं उत्तर 100% देईल. त्याच्यामुळं मला किती वेळा तुम्ही अटक केली
तरी माझा आवाज दबणार नाही, मी थांबणार नाही. आणि गावगाड्यातल्या शेतकऱ्यांनाही माझं सांगणं आहे की हिंमत हरू नका, घाबरू नका. लक्षात घ्या, पूर्ण ताकदीनं ही शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याची लढाई लक्षात ठेवा. आपण या लढाईतले क्रांतिकारक आहोत. इंग्रजांच्या विरोधामध्ये सामान्य माणसाला लढतानाही खूप त्रास झाला. क्रांतिकारकांना आपलं आयुष्य समर्पित करावं लागलं. गोरे गेले, पण हे जे काही असे आहेत आपल्याला सामान्य शेतकऱ्यांना त्रास देतात, यांच्या विरोधात सुद्धा स्वातंत्र्याची लढाई आपल्याला उभी करावी लागेल. आणि ती उभी करायला आम्ही घाबरत नाही. लक्षात ठेवा. तुम्ही किती माझ्यावर टीका करा. आणि आता हे एवढे वर्ष झाले लोकप्रतिनिधी आहेत. कोणी 15 वर्ष झाले लोकप्रतिनिधी आहे, कुणी 30 वर्ष झाले लोकप्रतिनिधी आहे. काय केलं मला सांगा बरं या जिल्ह्यामध्ये? अहो, या जिल्ह्यातले कारखाने बंद आहेत. आता कसा तरी तो दुसऱ्या बीडचा कारखाना चालू होणार आहे, तो भाईजींच्या कृपेने होणार आहे. या जिल्ह्यातल्या सहकारी संस्था बंद आहेत. या जिल्ह्यात MIDC नाही, मोठ्या MIDC नाही, रोजगाराच्या संधी नाही. इथं 12वी झाला पोरगा की त्याला मुंबई पुण्याला जावं लागतं. मग तुम्ही केलं काय एवढ्या वर्षात? आता काही लोक म्हणतात वैनगंगा नळगंगा आम्ही आणलं. तुमचं नाही दिसत काही. ते वैनगंगा नळगंगाचा जो प्रकल्प आहे तो माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रेंच्या काळामध्ये, त्या काळात सर्वे झालेला आहे. मी पण स्वतः देवेंद्रजी फडणवीसांना, गिरीश भाऊ महाजनांना अनेक वेळा भेटलो. त्याचा कागदोपत्री व्यवहार माझ्याकडे एवढी मोठी फाईल आहे की ते पाणी इकडे कसं आणावं लागेल आणि ते मराठवाड्यात कशा पद्धतीने पळून नेलं जात होतं किंवा बाहेर तिकडे कसं जात होतं. मराठवाड्याला द्यायला आमचा विरोध नाही, पण विदर्भाच्या शेवटच्या टोकापर्यंत ते पाणी आलं पाहिजे यासाठी पाठपुरावा आम्ही पण केलेला आहे. खामगाव जालना रेल्वे मार्ग इतक्या वर्षापासून पेंडिंग आहे. का नाही तो पूर्णत्वास गेला अजून? मग जिल्ह्यामध्ये वेगळं केलं काय इतक्या वर्षामध्ये? काहीच नाही ना. नगरपालिका शाळा बंद पडत आहेत, जिल्हा परिषद शाळा बंद पडत आहेत, शहरात राहणाऱ्या लोकांना सुविधा मिळत नाही अनेक ठिकाणी. आणि अशा परिस्थितीमध्ये या जिल्ह्यातला एकही माणूस खुश नाही. त्यांचे कार्यकर्ते सोडले तर सामान्य माणसाच्या भावना काय तुम्ही बघून घ्या. पण भानगड काय झाली आहे, गावागावामध्ये जो आपल्याला पाठिंबा मिळतो आहे, गावागावामध्ये आपल्याला जो जनाधार मिळतो आहे, त्याच्यामुळं त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि यांचं प्लॅनिंग मला माहित आहे काय आहे. यांचं प्लॅनिंग असं आहे की कुठेतरी आमच्याशी खोटं भांडण काढायचं, कुठेतरी आपल्या कार्यकर्त्यांना उचकवायचं, त्यांना शिवीगाळ करायची, मग ते रिॲक्ट होणार, मग ते रिॲक्ट झाले की हे खोटे गुन्हे दाखल करणार. ही यांची स्ट्रॅटेजी ठरलेली आहे. मला माहित आहे सगळं. ते मला समजतं सगळं, त्यांचं ऍटिट्यूड, त्यांचं अपिअरन्स. आणि आतापर्यंत या नेत्यांनी काय केलं ते आम्हाला माहित आहे. पण पोलीस भावांनाही माझं सांगणं आहे की सदरक्षण आहे, खलं निग्रह नाही. पोलीस खात्यावर पोलिसांप्रती लोकांना आदर आहे, परंतु सत्ताधारी नेत्यांचं इतकं पोलिसांनी ऐकू नये की जेणेकरून एखाद्या सामान्य माणसाचं घरदार उद्ध्वस्त होईल, एखादा माणूस आयुष्यातून उठेल. असं काम पोलीस खात्याच्या माध्यमातून होऊ नये अशी माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे. आणि किती सत्ताधारी नेते करून करून काय करतील, तुमची बदलीच करतील ना. परंतु हे नेते तसं सांगतात तसंच पोलिसांनी ऐकलं पाहिजे असं काही कायदा नाहीये. त्यामुळं माझी अशी सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की जे खोटं असेल त्याला खोटं म्हणा, जे खरं असेल त्याला खरं म्हणा. आणि सत्याग्रह करणं, आंदोलन करणं हा आमचा अधिकार आहे. त्याच्यापासून कोणी आम्हाला रोखू शकत नाही. आणि आमच्यावर कारवाई केली म्हणून आम्हाला वाईटही वाटत नाही. पण चुकीच्या लोकांना त्या गुन्ह्यामध्ये गोवलं याचं मला जास्त वाईट वाटतं. किती कारवाया करा, किती वेळा तुरुंगात टाका, किती वेळा फासावर चढवा, मी थांबणार नाही हे ठरलेलं आहे. गावगाड्यातल्या सामान्य जनतेने ही लढाई आता हाती घ्यावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.